नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क भरती यासाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 बघा, मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस डॅश पासून सुरुवात झाली. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. बघा, मुद्रांक शुल्काद्वारे कर वसुलीस कधीपासून सुरुवात झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल 1815, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 2 बघा, नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला? तर लक्षात घ्या, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कायदा हा भारतामध्ये बघा 1908 मध्ये अंमलात आलेला आहे. प्रश्न 3 बघा, महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणत्या फॉर्मचा वापर केला जातो? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये बघा जमिनीची जर नोंदणी करायची असेल तर यासाठी फॉर्म 1 चा वापर केला जातो. म्हणजेच बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 बघा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष हा कोण असतो? तर जिल्हा अधिकारी हा अध्यक्ष असतो. प्रश्न 5 बघा, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू झाले? IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये बघा जमीन महसूल वर्ष हे 1 ऑगस्ट पासून सुरुवात झाले. कधी? 1 ऑगस्ट. प्रश्न 6 आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर भारत बघा हे साम्राज्यवादी राष्ट्र नाही. लक्षात घ्या, साम्राज्यवादी राष्ट्र नाही. त्यानंतर बघा प्रश्न 7 आहे, जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यामार्फत चालवले जाते? बघा, जिल्हा परिषदेचे कामकाज असते यासाठी एकूण किती समित्या असतात? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकूण 10. लक्षात घ्या, तर जिल्हा परिषदेचे जे कामकाज आहे हे एकूण 10 समित्यांमार्फत चालवले जाते. त्यानंतर बघा प्रश्न 8 आहे, शहाजीराजे डॅशचे गाडे पंडित होते? तर लक्षात घ्या, शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते. त्यानंतर बघा प्रश्न 9 आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? बघा, संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा महात्मा गांधी. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. मग या ठिकाणी बघा मौलाना आझाद, राजकुमारी अमृता कौर, हंसाबेन मेहता या तिन्ही ज्या व्यक्ती आहेत ह्या बघा संविधान सभेच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. प्रश्न 10 बघूया, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो? तर बघा सल्फर डायऑक्साईड हा कारणीभूत ठरतो. प्रश्न 11 आहे, मुस्लिम महिला हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? IMP प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवा बघा, मुस्लिम महिला हक्क दिवस हा केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल 2 ऑगस्ट. कधी? तर 2 ऑगस्ट या दिवशी. त्यानंतर पुढे बघा प्रश्न 12 बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? बघा, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जो आहे हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर लक्षात ठेवा, मुंबई आणि नागपूर. मुंबई आणि नागपूर या 2 शहरांना जोडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न 13 आहे, भीमा नदी डॅश या जिल्ह्यात उगम पावते? बघा, भीमा ही जी नदी आहे ही कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? तर पुणे या जिल्ह्यामध्ये. बघा, पुणे या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न 14 आहे, डॅश या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते? तर लक्षात ठेवा, जपान या देशाला बघा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते. प्रश्न 15 बघा, घटनेच्या डॅश या कलमाने उच्च न्यायालय स्थापन केले जाते? खूप IMP प्रश्न आहे, कारण की बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि तलाठी भरतीला विचारण्यात आलेला आहे. तर बघा कोणत्या कलमाने उच्च न्यायालय स्थापन केले जाते? तर कलम 214. बघा, कलम 214 ने उच्च न्यायालय स्थापन केले जाते. त्यानंतर बघा प्रश्न 16 आहे, शुद्ध हिऱ्याचा स्फटिक कसा असतो? बघा, शुद्ध हिऱ्याचा जो स्फटिक असतो हा कसा असतो?
तर हा अष्टकोनी असतो, लक्षात ठेवा अष्टकोनी. त्यानंतर पुढे बघूया प्रश्न 17 बघा, किण्व हा कशाचा प्रकार आहे? बघा किण्व हा जो आहे हा कशाचा प्रकार आहे? तर हा कवक याचा प्रकार आहे, लक्षात ठेवा कवक. त्यानंतर बघा प्रश्न 18 आहे, मुरदूस हा रोग डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. बघा मुरदूस हा जो रोग आहे हा कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर ड च्या कमतरतेमुळे बघा मुरदूस हा होतो. बघा म्हणजे ड या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बघा मुरदूस होतो. प्रश्न 19 बघा, संरक्षण हा विषय डॅश या सूचीमध्ये आहे. बघा संरक्षण हा जो विषय आहे हा कोणत्या सूचीमध्ये येतो? तर लक्षात ठेवा हा संघ सूचीमध्ये येतो. बघा संघ सूचीमध्ये. प्रश्न 20 बघा, मुद्रांक शुल्काचे दर कशाच्या आधारावर ठरवले जातात? बघा मुद्रांक शुल्काचे जे दर असतात हे कशाच्या आधारावर ठरवले जातात? तर बाजारभाव, दस्तऐवजा प्रकार, क्षेत्रफळ, स्थान म्हणजे या तिन्हीच्या आधारावर मुद्रांक शुल्काचे जे दर असतात हे ठरवले जातात. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा वरील सर्व येईल. बघा बाजारभाव, दस्तऐवजाचा प्रकार, क्षेत्रफळ व स्थान हे तिन्ही प्रकार येतील. त्यानंतर बघा प्रश्न 21 आहे, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? बघा जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलपैकी कोणती असतील? आधार कार्ड आवश्यक आहे, पॅन कार्ड सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर दस्तऐवज आणि ओळखपत्र हे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणजे बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न 22 आहे, नोंदणी कार्यालयाचे मुख्य अधिकारी कोण असतात? लक्षात ठेवा की नोंदणी कार्यालयाचे मुख्य अधिकारी कोण असतात? तर महानिरीक्षक नोंदणी हे जे असतात हे बघा नोंदणी कार्यालयाचे मुख्य अधिकारी असतात. प्रश्न 23 बघा, नोंदणी कायदा कोणत्या प्रकारच्या कायद्यात मोडतो? बघा नोंदणी हा जो कायदा आहे हा कोणत्या प्रकारच्या कायद्यामध्ये मोडतो? तर हा बघा नागरिक कायदा यामध्ये मोडतो. त्यानंतर प्रश्न 24 बघा, नोंदणी दस्तऐवजाच्या मूळ प्रतीस काय म्हणतात? बघा तर याचे योग्य उत्तर बघा मूळ लेख. त्याला काय म्हणतात? मूळ लेख असे म्हणतात. त्यानंतर प्रश्न 25 बघा, IGR या संक्षिप्त रूपाचा पूर्ण अर्थ काय आहे? बघा IGR याचा या ठिकाणी बघा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे बघा ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत जे की बघा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच फायदेशीर ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.